म्हणजे आजकाल जनमानसामध्ये आयुर्वेद बऱ्यापैकी रुजलेला दिसतो. कारण आपण सहज बोलून जातो, "अरे वात वाढला आहे, पित्त वाढलं आहे, कफ वाढला आहे" आणि आपल्याला तशी लक्षणं पण पाहायची सवय लागलेली असते. आणि या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आयुर्वेद काय म्हणतो याबद्दल आपण आज थोडक्यात बोलणार आहोत. आयुर्वेदाचा त्रिदोष सिद्धांत हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर नंतर धातू सिद्धांत आहे, क्रियाकारण भाव आहे, कार्यकारण भाव आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यापैकी त्रिदोष सिद्धांत हा आयुर्वेदातला फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तुम्ही विचाराल का? कारण हा त्रिदोष सिद्धांत तुम्ही आजारी आहात किंवा नाहीत किंवा तुम्ही आरोग्यवान आहात किंवा नाहीत हे सांगत असतो. ते कसं? तर तुमच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्रिदोष हे असतातच असतात. त्याचा जर बॅलन्स व्यवस्थित असेल, त्याचा जर संयम व्यवस्थित असेल, ते दोष वाढले नसतील, ते आपल्या प्रमाणात असतील, त्यांचा क्षय झाला नसेल, तर तुमचं शरीर तंदुरुस्त असतं, तुम्ही स्वस्थ असता. आयुर्वेदामध्ये स्वस्थाची एक व्याख्या दिली आहे. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. तुमचं मन प्रसन्न असेल, तुमची इंद्रिय प्रसन्न असतील, तुम्ही जे ग्रास्प करता, तुम्ही बघता, ऐकता, ते जर तुम्हाला छान वाटत असेल आणि तुम्ही प्रसन्न राहत असाल, तर तुम्ही आरोग्यवान आहात, स्वस्थ आहात, असं आयुर्वेद म्हणतो. आणि जर ही स्वस्थता आपल्याला हवी असेल, तर आपल्या शरीरातले त्रिदोष हे व्यवस्थित बॅलन्स्ड असायला हवेत. मग हे शरीरातले दोष जर बॅलन्स्ड राहावे असं वाटत असेल, तर आयुर्वेदाची दिनचर्या दिली आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थम आयुष्य असं दिलेलं आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठावं असं सांगितलेलं आहे. परंतु आजकाल 3:30, 4, 4:30 पर्यंत उठणं लोकांना शक्य होत नाही. याचं कारण असं, की आपण उशिरा झोपत असतो आणि त्याच्यामुळे आपण सकाळी उशिरा उठत असतो. मग यासाठी लवकर झोपणं हेही महत्त्वाचं आहे आणि सकाळी त्यातल्या त्यात लवकरात लवकर उठणं, व्यायाम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सकाळी लवकर उठलं तर आपण आरोग्याचं एक पहिलं बटन दाबत असतो हे कधी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे एकदा बटन दाबलं, की नंतर आपली सगळी शौचकर्म उरकली, व्यायाम झाला, स्नान झालं, नंतर आपल्या कामाला आपण जाऊ शकतो. कामाला गेल्यानंतर कोणकोणते नियम पाळायचे, आपलं आरोग्य राखण्यासाठी कोणकोणते नियम पाळायचे हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे. त्याच्यानंतर वेळेत जेवणं, भूक लागल्यावर जेवणं, संध्याकाळी लवकर जेवणं आणि रात्रीच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या झोपेमध्ये कमीत कमी 2 ते 3 तासाचं अंतर हवंच हवं. कारण तुम्ही जेवल्यानंतर लगेच गेलात झोपायला, तर आपल्या पोटाच्या मसलचं चलनवलन कमी होतं आणि आपल्या पोटातलं अन्न त्या ठिकाणीच थबकायला लागतं आणि पचनसुद्धा मंदावू शकतं. आता ह्या सगळ्या क्रियाकलापामध्ये पाणी पिणं हा एक मुद्दा आहे. सकाळी उठल्या-उठल्या साधारण थोडं पाणी पिलं तर चालेल. जास्त पाणी प्यायचं नाही आहे. नंतर जेवताना अगदी थोडं-थोडं पाणी पिलं तर चालतं. घोट-घोट पाणी प्यायचं. अगदी जेवायच्या आधी भरपूर पाणी प्यायचं नाही. जेवल्यानंतर भरपूर पाणी प्यायचं नाही. परंतु जेवताना अगदी थोडं-थोडं, सिप-सिप पाणी पिलं तर आपल्या अन्नामध्ये ते पाणी मिक्स होतं आणि अन्नाचं पचन नीट होतं आणि पचन झाल्यानंतर त्याच्यापासून बनणारे आपल्या शरीरासाठी पोषक असणारे घटक हे व्यवस्थित निर्माण होतात आणि आपल्या धातूंची निर्मिती चांगली होते. दोष वाढत नाहीत, दोष बॅलन्स राहतात. ह्या सगळ्या दिनचर्येमध्ये आणि रात्रीचर्येमध्ये जर आपण व्यवस्थित आयुर्वेदाच्या नियमांचं पालन केलं, तर आपले दोष बॅलन्स्ड राहतात आणि आपण आजारी पडत नाही. त्यामुळे स्वस्थ राहण्यासाठी आपल्या शरीरातले दोष बॅलन्स्ड असणं हे कधीही महत्त्वाचं आहे, हे लक्षात असू दे. धन्यवाद.